अशा प्रकारे तुम्ही म्हणालात, की सुरुवातीच्या काळामध्ये लोकं प्रश्न उपस्थित करतात. टोमण्यांना तुम्हाला सामोरं जावं लागत होतं किंवा लोकं पुढून चांगलं बोलतात, मागून काहीतरी बोलतात. सो अशा परिस्थितीमध्ये तिच्या जन्माचा जो काळ होता, जेव्हा तिचा जन्म झाला, काय-काय असे संघर्षमय प्रसंग होते? एखादा असा प्रसंग, की खऱ्या अर्थानं कारण तुमच्यासारखे अनेक पालक आहेत, की त्यांना या सगळ्या परिस्थितीचा सामोरा त्यांना जावं एक्झॅक्टली, लागतंय. एक्झॅक्टली. तसंच होतं अगदी. कारण हिचा जन्म 1990 मधला आणि साधारण त्याच वेळेला पेपरमध्ये एक बातमी आली होती आणि हं. ती माझ्या वाचनात आली, की तामिनी घाटामध्ये एका स्त्रीनं तिचं मूल मतिमंद होतं म्हणून त्या तामिनी घाटातून त्या मुलासकट गाडी झोकून दिली घाटामध्ये आणि मग साधारण सायलीचा जन्म तेव्हाचाच. तेव्हाच मी ठरवलं होतं, की माझ्या बाबतीमध्ये असं काही होणार नाही. बरोबर. मी सायलीला सायलीच्या बाबतीमध्ये किंवा सायलीच्या संबंधांमध्ये असं काही विचार माझ्या मनाला शिवणारही नाही, की जेणेकरून तिचं आणि आमचं सुद्धा काही वेगळं असं काही वाईट होईल. जे काही घडेल ते खूप चांगलं घडेल अ, असंच माझ्या मनामध्ये होतं. सायलीच्या आईला पण वाटत होतं हे काय झालं, की कसं काय डाउन्स आणि खूप अशी चिंतेत होती, की म्हणजे आमच्याही मनात तसेच विचार होते हो. सुरुवातीला, की आता काय करायचं? पुढे काय? आणि तेव्हाच मी तिच्या आईला सांगितलं, की "हिचे डोळे बघ तू, हिच्या डोळ्यांमध्ये पहा. हिचे डोळे सांगतायत, की ही ह्या डाउन सिंड्रोममधली सुद्धा एक क्वीन असेल." खरी गोष्ट आहे. आणि हे मला कसं सुचत होतं मला माहिती नाही, की पण मी तिला ते सांगितलं तसं मी बोललो तिला आणि नंतर घडत गेलं. सो एक्झॅक्टली ज्या पद्धतीनं तुम्ही विचार करत असता, तर मला वाटतं तशाच कृती तुमच्याकडनं घडतात आणि परमेश्वर सुद्धा तुमच्या त्या विचारांना साथ देतो आणि तुमच्याकडून करून घेतो ते. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आणि म्हणजे बरेचदा तुम्ही म्हणालात ती गोष्ट अगदी खरी आहे, की अशा डाउन सिंड्रोमच्या मुलांना बरेचदा फार तितकं व्यासपीठ दिलं जात नाही, जिथे त्यांच्या दुसऱ्या कलागुणांना वाव मिळेल. जे त्यांच्यामध्ये असतात किंवा कदाचित पालकांनाच त्या गोष्टी कधी समजत नाही. पण त्यांनी खूप सुंदर सांगितलं. मला प्रेक्षकांनाही सांगायचंय, की सकारात्मक राहणं, जे आपण मनात विचार करतोय, तसाच विचार करत राहिलो तर कृती ती घडते. ज्याला सध्या मॅनिफेस्टेशन वगैरे इतकं आपण मोठे-मोठे शब्द एक्झॅक्टली, बोलतो आणि एक्झॅक्टली, खरं आहे म्हणजे सायलीसारखे अनेक सायलीही घडू शकतात. ती मुलं सुद्धा तितकीच देवाघरची फुलं आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली. त्यांना त्याच्याप्रमाणेच वागवलं पाहिजे. अहो, मी खरं तर म्हणेन, की जे प्रत्येक मूल जे आज डिसेबल्ड आहे, विकलांग आहे किंवा डाउन सिंड्रोम आहे, कितीही बिकर अवस्थेमध्ये ते असेल किंवा बिकट अवस्थेमध्ये ते असेल, तरीसुद्धा परमेश्वरानं काही ना काहीतरी त्या मुलामध्ये दिलेलं आहे, बरोबर. याची प्रत्येक पालकानं जाणीव ठेवावी खरं आहे. आणि खरं आहे. त्या मुलाला जे घडायचंय ते घडवू द्यावं. यू हॅव टू सपोर्ट हिम. त्याला तुम्ही त्याच्या पाठीमागे लागून काही उपयोग होत नाही, की तू हेच कर, तू तेच कर. किंवा आणि चिडून, त्रागा करून एक्झॅक्टली सुद्धा काही आणि अर्थ नाही. होतं तसंच, की पालक जे आहेत ते आपल्या मनातल्या इच्छा त्या मुलावर थोपवण्याचा प्रयत्न करतात, की तुला हे असंच करायचंय, तुला हे तसंच करायचंय. पण आम्ही ठरवलं होतं, की सायलीला जे पाहिजे तेच ती करेल. सायली जर शिकू शकणार नाही, डॉक्टर सांगतात तिचे आयक्यू लेव्हल कमी आहे. ती शाळेत आपल्यासारखं सामान्य माणसासारखं तिला शिकायला जमणार नाही. बरोबर. तर आम्ही तेव्हाच ठरवलं होतं, की हिला मग त्याप्रमाणे नाही आपण शिकवू. बरोबर. जोपर्यंत तिची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत शिकेल ती. बाकीचं मग इतर काही जे चांगलं आहे, ते आपण तिला शिकवू आणि त्या क्षेत्रामध्ये तिला आपण पुढे आणू. बरोबर. आणि घडलं पण तसंच, की आम्ही तिला कुठलंही तिच्या पाठीमागे लागलो नाही. फक्त तिच्या पाठीमागे उभे उभे राहिलो, राहिलो. की तुला वाह! जे हवं ते कर आणि आम्ही त्याला सपोर्ट करू. सपोर्ट करू. खरं मला आहे. नाण्याशास्त्री का मिळाला? बरं. सर्वे माझे कौतुक करतात. तेच आज बाबा तुमचं इतकं कौतुक करतायत, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता तू कथ्थक शिकत असतेस, शिकत असताना किंवा तो सराव करत असताना तू कशी तयारी करते? म्हणजे कथ्थक म्हटलं तर ते नटणं आलं वगैरे. तुला आवडतं का ते सगळं करायला? जास्त आवडतं. जास्त आवडतं? बरं, बरं, बरं. आणि तुला स्वतः नटायला आणि नटवायला पण आवडतं का? तुझ्यासारख्या अनेक मित्र-मैत्रिणींना? नाण्याशास्त्री का मिळाला? कारण मी स्केटिंग, योगा, झुंबावर करते. बापरे! म्हणजे स्केटिंग, योगा आणि झुंबा हेही तू करतेय. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक हा एक म्हणतो ना छोटा पॅकेट बडा धमाका आहे.
इतक्या आणखीनही कला ती ती बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या करते. ते कृत्य पाकिटं जी बनवतात, ज्या बर पाकिटांमध्ये म्हणजे बर पेपर्सची पाकिटं, हा कागदाची पाकिटं, हा ज्या पाकिटांमधून आपण औषधाच्या गोळ्या ठेवू शकतो हम्म, किंवा इतर काही पुडा बांधायला उपयोग बरोबर करू शकतो. अशी पाकिटं बनवते ती. ती हम्म, मुलांना शिकवते. हम्म. त्यानंतर मेहंदी काढणं, रांगोळी काढणं. मेहंदी काढता येते? मेहंदी काढता अरे येते वा तिला. रांगोळी काढणं. तिच्या आईसोबत रांगोळी ती रांगोळ्या भारी काढते आणि काढते. मोठ्या गालीच्या हा रांगोळ्या तिच्या आईबरोबर काढते ती. किती सुंदर. तिच्या मम्मीला रांगोळ्या हेल्प भारी करते काढायला. काढते. सरांनी नंबर काढला. हो ना. त्यानंतर लोकरीच्या वस्तू, त्याची फुलं तयार करणे, अशा अनेक गोष्टी तिला करता येतात आणि शिकवते ती. शिकवते आणि हे त्यात तुमचं आणि अर्थात तिच्या आईचं पण तितकंच कौतुक आहे तिच्या आईचं की जास्त कौतुक एवढ्या आहे त्यामध्ये. गोष्टी मुळात आपल्या बाळाला येत आहेत हे समजून तिला तसं सपोर्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मलाही इथे बसल्या बसल्या असं वाटतं ना की कधी कधी आपण खूप व्यवस्थित असतो पण कंटाळा करतो, जाऊ दे ना, अर्धवट गोष्टी सोडतो. पण कधी कधी असं उदाहरण बघितल्यावर वाटतं की मेहनत केलं तर काहीही होऊ शकतं, जिद्द असेल तर काहीही शक्य आहे. अगदी.